मित्रांनो, सप्रेम जय भीम. उत्क्रांतीची उपपत्ती म्हणजेच थेअरी ऑफ इव्होल्युशन ही उपपत्ती साऱ्या जगासमोर ज्याने मांडली ते थोर शास्त्रज्ञ चार्लस डार्विन यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांच्या जीवनाचा आढावा घेत आहोत. तर बघूया उत्क्रांतीतून क्रांतीकडे, रिव्हॉल्युशन थ्रू इव्हॉल्युशन. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो ईश्वराची प्रतिकृती म्हणून जन्मलेला नाही. तो पडलेला अधोगत देवदूत नसून उत्क्रांतीच्या सोपानाने उन्नत होत असलेला रानटी पशु आहे, रानटी मानव आहे. त्याचा मार्ग उत्तरोत्तर वरचा आहे. या जगात जे जे काही सजीव आहे, जे जे जीवनार्थ धडपडत आहेत, त्याच्याशी मानवाचा संबंध आहे. त्यांच्यामध्ये पशुत्वाचे व लाखो कोटी प्राण्यांचे अंश आहेत. जीवन उत्क्रांत होत असून मनुष्याला अद्याप एक प्राणी म्हणूनच म्हणावे लागेल. मनुष्य हा प्रेमाची अपरंपार अनंत शक्यता असणारा प्राणी आहे. भूक लागल्यानंतर जसं समुद्रातील बार्नेकल नावाचा प्राणी आपल्या शिंपल्या डोक्यावर उभा राहतो आणि आपल्या चिमुकल्या पायांनी तोंडात अन्न फेकतो, तसाच भुकेलेला अत्यंत निसर्गवेडा आणि प्रचंड निसर्गाभ्यासी चार्लस डार्विन तीच बार्नेकलची चिकाटी अंगात बांधून गलबलातून पृथ्वी प्रदक्षिणा करून सतत 5 वर्षे पृथ्वीवरील जीवसृष्टीचे कोडे सोडवण्यास मग्न राहिला. बुद्ध एकदा त्याच्या स्वप्नात खडखडून हसले आणि तेच बुद्धाचे निरागस मधुर निखळ हास्य त्याच्या हृदय पटलावर कायमचे कोरले गेले. बुद्धाने पृथ्वी तलावरील साऱ्या प्राणीमात्रावर भरभरून प्रेम केले. सारी सजीवसृष्टी बुद्धाच्या अनंत प्रेमाने आणि करुणेने बहरून निघाली. संपूर्ण जीवसृष्टीवर निस्वार्थ निर्वाज पवित्र प्रेम करणारे बुद्ध हे विरळे. बुद्ध म्हणजे अपरंपार प्रेम आणि अथांग प्रेम म्हणजे बुद्ध. त्यांच्या हृदयातील करुणा कलश संपूर्ण प्राणीमात्राविषयी असाच भिजून चिंब व्हायचा. डार्विनच्या हृदयातही बुद्ध प्रवृत्ती होती. तो बुद्धाच्या जातीचा होता. त्याला संपूर्ण जीवसृष्टी ही पवित्र वाटे. त्याला संपूर्ण जीवसृष्टीविषयी जिव्हाळा होता, प्रेम होते, ममत्व होते. सजीव प्राण्याविषयी जसे बोलावे तसे तो वृक्षवल्ली, तृणवेली वगैरे विषयी मोठ्या प्रेमाने बोलायचा. त्याने लावलेल्या एखाद्या वृक्षाचे किंवा तृणवेलीचे रोवलेले पान वर आले की त्याची ती हुशारी पाहून तो अलगद म्हणायचा, अरे लबाडा, वर आलास. मी इथे तुला अटकवून डांबून ठेवले तरी तू वर डोके काढतोस हा. मोठ्या प्रेमाने तो अशी खरडपट्टी काढायचा. तर कधी काही बिजानकुरावर प्रयोग करता करता चिडून म्हणायचा, ही भिकारडी चिमुरडी मला पाहिजे त्याच्या नेमके विरुद्ध करतात, चावटकोटची. त्याला प्रत्येक रोपटी वृक्ष जणू काही व्यक्तिसंपन्न व्यक्तीच वाटे. फुलांचे असीम सौंदर्य पाहून त्याची जणू समाधीच लागायची. फुलांपासून मिळणाऱ्या निष्पाप व निरुपम आनंदाबद्दल तो नेहमी कृतज्ञता व्यक्त करायचा. तो फुलांच्या पाकळ्यांना अगदी हळुवारपणे स्पर्श करी. त्या क्षणी त्याच्या विशाल हृदयात बुद्धाचे अपरंपार प्रेम वा एखाद्या निष्पाप बालकाचे कुतूहल दिसे. तो ख्रिश्चन होता, परंतु त्याच्या ख्रिश्चन धर्मावर विश्वास नव्हता. तो प्रांजळपणे म्हणायचा, ईश्वराने कोणाला एखादा ग्रंथ दिला यावर माझा तरी विश्वास बसत नाही. तो अज्ञेयवादी होता. अथाह दुःखाने भरलेल्या या जगाची रचना एखादा ईश्वर किंवा भगवान करणे शक्य आहे का, असे तो विचारित असे. ईश्वरावर त्याचा मुळीच विश्वास नव्हता. तो लिहितो, या जगाच्या पाठीमागे काही कल्याणकारी योजना तर नाहीच नाही, पण मुळातच योजना असतील असे वाटत नाही. तो नास्तिक नव्हता, तो जपून वागणारा होता. शेवटी तो या निर्णयाप्रत आला की हा सारा विषय मानवी बुद्धीच्या अतीत आहे. मनुष्याने आपले कर्तव्य करावे म्हणजे झाले. सन 1839 साली त्याने उत्क्रांतीची उपपत्ती थेअरी ऑफ इव्हॉल्युशन साऱ्या जगासमोर मांडली आणि साऱ्या जगाला हादरवून सोडले. प्रचलित देवी देवतांच्या, दानव राक्षसांच्या कपोलकल्पित असुरी कल्पनांचे मोठ्या चिकित्सकशास्त्रीय पद्धतीने त्याने खंडन केले. इंग्लंडच्या पादऱ्यापासून भारतातील पंड्यापर्यंत सर्वांना एकाच काठीने झोडपून काढले. बायबलमधील सृष्टी उत्पत्तीच्या कपोलकल्पित कथांचे ज्याने मोठ्या गर्वाने खंडन केले त्या चार्लस डार्विनचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 रोजी लंडनमध्ये झाला. योगायोग म्हणजे अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्मसुद्धा 12 फेब्रुवारी 1809 रोजी झाला. अब्राहम लिंकन यांनी मानवाचे देह गुलामगिरीतून मुक्त केले, तर डार्विनने मानवी मन अज्ञानाच्या घोर काळोखातून मुक्त केले. याच वर्षी अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. जणू काही निसर्गाने मानवजातीच्या उत्थानासाठी, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या जीवनावरील अंधकार नष्ट करण्यासाठी महापुरुषांची एक खेप या पृथ्वी तलावावर पाठवली. डार्विन, लिंकन, गॉडस्ट, मेंडेलसन, चॉफिन, पो, टेनिसन, ऑक्युवर, वेंडेल, होलरस, एलिझाबेथ बॅरेट, ब्राउनिंग या सर्वांचा जन्म याच वर्षी झाला.
यावर्षी प्रत्येकाने मानवजातीला शाश्वत सुंदरतेची आणि उदात्ततेची शिकवण दिली. डार्विनचे मातृकुल आणि पितृकुल दोन्ही सधन होते. डार्विनचे आजोबा एरॅस्मस डार्विन हे प्रसिद्ध निसर्गशास्त्री होते. त्यांनी वनस्पतीच्या प्रेमीलीला हे अजरामर काव्य लिहिले, तर सेंद्रिय जीवनाचे नियम लॉज ऑफ ऑर्गॅनिक लाईफ ही अनेक पुस्तके लिहिली. त्याचे आईवडील नातेवाईक हे चिनी मातीच्या भांड्यांचे मोठे उद्योजक होते. त्यांचे नाव जोशिया वेजवूड. शास्त्र आणि कला या संगीत भरणारे रम्य वातावरण डार्विनच्या घरात होते. बालपणापासूनच डार्विन हा अत्यंत सौम्य वृत्तीचा आणि चिंतनशील होता. लहान खडे, दगडे, शिंपले, नाणी, तृणपात, फुले, फळे, कृमी, जीवजंतू, पक्ष्यांची अंडी, कीटक वगैरे गोळा करण्याचा त्याला फार छंद होता. तो जिवंत कीटक पकडायचा नाही, मेलेले आढळले तरच उचलायचा. फुलफाकरसही तो मारीत नसे, परंतु पक्ष्यांना मात्र तो आपल्या छोट्या बंदुकीने खुशाल मारायचा. दुरून जीव घेण्यात त्याचा बालिश मनाला काही हरकत वाटत नसावी. अनेक वर्षे त्याला शिकारीचा नाद होता, परंतु एका करुण घटनेने त्याचे जग बदलूनच टाकले. त्याने आपल्या बेछूट बंदुकीने एका पक्षाला रक्तबंबाळ केले. तो जखमी होऊन तडफडत खाली कोसळला. त्या घायाळ पक्षाच्या अनंत वेदना पाहून, विव्हळताना पाहून डार्विनचे डोळे पाणावले. या घटनेचा त्याच्या बालमनावर खोल परिणाम झाला. यानंतर पुन्हा कोणत्याही प्राण्याची हिंसा करायची नाही असं त्याने मनाशी संकल्प केला. तो केवळ 8 वर्षाचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. त्याचे वडील रॉबर्ट वेअरिंग डार्विन हे विशालकाय पुरुष होते. त्याचे वजन जवळजवळ 300 पाऊंड होते. तो अत्यंत उद्योगशील, आनंदी आणि कर्तव्यदक्ष पुरुष होता, परंतु तो पुत्राच्या स्वभावाला नीट समजू शकला नाही. तो अत्यंत निरुपयोगी आणि उडाणटप्पू आहे असे त्याचे मत झाले. जगातला सारा केर कचरा, पाने, फुले, पशुपक्षी, दगड, धोंडे घरात आणून भरणारा पोरगा पुढे काय दिवे लावणार अशी भीती त्याच्या मनात घर करून बसली होती. त्याला शिक्षण मिळावे म्हणून त्याने ग्रीक आणि लॅटिन शिक्षण देणाऱ्या एका प्रतिष्ठित शाळेत नाव घातले, परंतु चार्ल्सने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. वडिलाच्या एका बागेतच एक गुप्त प्रयोगशाळा त्याने सुरू केली. त्यात तो रसायनशास्त्र आणि पदार्थ विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग करण्यात तल्लीन झाला. त्यामुळे त्याला सारे वेडपट म्हणू लागले. त्याच्या समन्वयक मुले त्याला गॅस म्हणून चिडवीत असत. त्याच्या मुख्याध्यापकांनी त्याला चक्क जगातील निष्काळजी माणूस अशी संज्ञा दिली होती. मुलाच्या विचित्र प्रयोगामुळे आणि उंदीर पकडण्याच्या त्याच्या खेळामुळे कंटाळून जाऊन बापाने त्याला शाळेतून काढून टाकले आणि एडिनबरो येथे असलेल्या एका वैद्यकीय शाळेत त्याचे नाव घातले. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया. पाहूया पुढचा.